एका राज्याच्या दरबारात ब्राह्मण मेजवानी आयोजित करण्यात आली होती. राजवाड्याच्या उघड्या अंगणात 56 भोग तयार करण्यात आला होता. त्या क्षणी नकळत एक दुर्घटना घडली. एक गरुड उघड्यावर स्वयंपाक करत असलेल्या स्वयंपाकघरावर उडत होता. त्याच्या पंजात एक जिवंत साप होता. साप गरुडाच्या पंजेपासून मुक्त होण्यासाठी ओरडला आणि त्याच्या तोंडातून विषाचे काही थेंब स्वयंपाकघरात शिजवल्या जाणाऱ्या भांड्यामध्ये पडले. विषारी अन्न खाल्ल्याने सर्व ब्राह्मण मरण पावले. जेव्हा राजाला हे कळले तेव्हा ब्राह्मणाच्या हत्येच्या पापाने त्यांना दुःख झाले. अशा परिस्थितीत यमराजासमोर सर्वात मोठी समस्या निर्माण झाली की या पापासाठी कोण जबाबदार आहे आणि ब्राह्मणाच्या हत्येच्या पापाची शिक्षा कोणाला द्यायची. यमराजाच्या मनात पहिले नाव राजाचे होते, कारण राजाने ब्राह्मणांना जेवण्यासाठी आमंत्रित केले होते. यमराजाच्या मनात दुसरे नाव आले ते स्वयंपाकीचे, ज्याने ब्राह्मणासाठी 56 भोग तयार केला होता. तिसरा विचार आला तो गरुड, जो साप घेऊन जात होता. शेवटी यमराजाने सापाच्या पापाबद्दल विचार केला. बराच वेळ यमराज अनिश्चित होते की ब्राह्मणाच्या हत्येसाठी कोणाला शिक्षा द्यायची. घटनेनंतर काही काळ ब्राह्मण राजाला भेटण्यासाठी राजवाड्यात जात होते. ब्राह्मणाने एका महिलेला राजवाड्याकडे जाण्याचा मार्ग विचारला. मग त्या महिलेने ब्राह्मणांना रस्ता सांगितला आणि म्हणाली, काळजीपूर्वक जा. तो राजा ब्राह्मणांना त्यांच्या अन्नात विष घालून मारतो. त्या महिलेने हे सांगताच यमराजाने ठरवले की मृत ब्राह्मणाचे पाप या महिलेच्या खात्यात जाईल आणि ती शिक्षा भोगेल. यमराजाच्या दूतांनी यमराजांना विचारले, प्रभू असे का? मग यमराज म्हणाले, जेव्हा एखादा माणूस पाप करतो तेव्हा त्याला ते करण्यात आनंद मिळतो. ना राजाला आनंद झाला, ना स्वयंपाकी, ना गरुड, ना सापाला आनंद झाला. या सर्वांनाही या गुन्ह्याची माहिती नव्हती. या महिलेने सर्वांना आनंदाने सांगून या महापापाच्या घटनेचा आनंद घेतला. म्हणून ब्राह्मण हत्येचे हे पाप या महिलेच्या खात्यात जमा होईल. आपण अनेकदा विचार करतो की आपण कधीही मोठे पाप केले नाही, मग आपल्याला शिक्षा का दिली जात आहे? शिक्षा तीच आहे जी आपण निंदा करण्याचे पाप करून जमा करतो.